चला याची उकल करूया. एक कल्पना करूया. आपल्याला एक प्रचंड मोठं शानदार घर बांधायचं आहे. ओके. पण आपल्याकडे फक्त विटा आणि सिमेंट आहे. पाया कुठे घालायचा, भिंती कशा उभ्या करायच्या, वायरिंग कुठून जाईल, काहीच माहीत नाही. म्हणजे पूर्ण गोंधळ होईल ना? आज आपण असंच काहीसं करणार आहोत, पण सॉफ्टवेअरच्या जगात. आपण मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर नावाच्या एका भव्य डिजिटल शहराचं ब्लूप्रिंट समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण ज्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत तो आहे मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक लर्निंग पाथ. अच्छा. त्याचं नाव आहे डिस्क्राईब ॲझ्युअर आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस. हा AZ900 सर्टिफिकेशन परीक्षेच्या तयारीचा दुसरा आणि खूप महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे ही एक प्रकारची गायडेड टूर असणार आहे? हो, याला एक गायडेड टूर समजा, जी आपल्याला ॲझ्युअर शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात फिरून आणेल. तर मग तयार आहात? आपण या टूरमधले 4 मुख्य थांबे म्हणजे 4 मॉड्यूल्स एकामागून एक पाहणार आहोत. अगदी सोप्या साध्या भाषेत. चला तर मग पहिल्या थांब्यापासून सुरुवात करूया. ॲझ्युअरची मूळ रचना म्हणजेच त्याचं आर्किटेक्चर. ठीक आहे, आपण क्लाउड म्हणतो, पण हे सगळं नक्की असतं कुठे? खरंच आकाशात ढगांमध्ये तरंगत असतं का? नाही. की यामागे काहीतरी खरं भौतिक अस्तित्व आहे? इथेच खरी गंमत सुरू उपले. नक्कीच भौतिक अस्तित्व आहे आणि ते प्रचंड मोठं आहे. याची सुरुवात होते ॲझ्युअरच्या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरपासून. ओके. सगळ्यात आधी येतात डेटा सेंटर्स. यांना तुम्ही डेटाची भव्य, अतिसुरक्षित लायब्ररी समजू शकता. लायब्ररी? हो. जगभरात पसरलेल्या मोठमोठ्या इमारती जिथे लाखो कम्प्युटर्स म्हणजे सर्व्हर्स 24 तास चालू असतात. हेच ते ढगांमागचं खरं जग. वा, म्हणजे आपल्या डेटासाठी एक खरोखर घर असतं. पण मग या घरांच्या जागा कशा ठरवतात आणि एकाच ठिकाणी सगळं ठेवलं तर धोका नाही का? नेमका हाच मुद्दा आहे. म्हणून रिजन्स ही संकल्पना येते. रिजन म्हणजे अशा अनेक डेटा सेंटर्सचा समूह जो एका विशिष्ट भौगोलिक भागात असतो. जसं भारतात पुणे आणि मुंबईत ॲझ्युअरचे रिजन्स आहेत. म्हणजे एकाच शहरात अनेक लायब्ररी असण्यासारखं. आणि यानंतर येते रिजन्स पेअर्स नावाची एक हुशार कल्पना. रिजन पेअर्स? हो, ही एक प्रकारची मैत्रीची जोडी आहे. समजा मुंबईच्या रिजनमध्ये काही नैसर्गिक आपत्ती आली तर ॲझ्युअर आपोआप पुण्याच्या रिजनमध्ये तुमचा डेटा आणि सेवा सुरू ठेवण्याची व्यवस्था करू शकतं. पण थांबा, ही कल्पना चांगली आहे. पण जर माझा सगळा व्यवसाय फक्त भारतातच असेल आणि मुंबई पुणे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी पूर आला किंवा वीज गेली, म्हणजे मोठी प्रादेशिक आपत्ती आली तर काय? यावर काही उपाय आहे का? खूपच चांगला प्रश्न आहे. आणि इथेच अवेलेबिलिटी झोन्स हिरोसारखे येतात. अवेलेबिलिटी झोन्स? हो, एकाच रिजनमध्ये म्हणजे समजा पुणे शहरातच एकमेकांपासून स्वतंत्र असलेला अनेक डेटा सेंटर्सचा हा समूह असतो. यांची वीज, कूलिंग, नेटवर्क सगळं वेगळं असतं. अच्छा. म्हणजे पुण्यातील एका भागात लाईट गेली तरी दुसऱ्या भागातील डेटा सेंटर सुरूच राहील. तुमच्या अतिमहत्वाच्या ॲप्लिकेशनसाठी ही एक प्रकारची विमा पॉलिसीच आहे. वा, म्हणजे आपल्या डेटासाठी एक मजबूत आणि सुरक्षित किल्ल्यासारखी रचना तयार आहे. पण आता या किल्ल्यात पसारा कसा आवरायचा? म्हणजे आपलं सामान कुठे आणि कसं ठेवायचं याचंही काही नियोजन असेलच ना? हो, नक्कीच. त्यासाठीच ॲझ्युअरचं मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. याला आपण घर आवरायच्या पद्धतीप्रमाणे समजू शकतो. ओके. यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे एक रिसोर्स. तुमचा कम्प्युटर, डेटाबेस, ॲप, सगळं काही. आता या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतील तर गोंधळ होईल. बरोबर. म्हणून आपण त्यांना रिसोर्स ग्रुप्समध्ये ठेवतो. हे म्हणजे स्वयंपाकघरातील वस्तू नावाचा एक बॉक्स ज्यात तुम्ही मिक्सर, टोस्टर, भांडी असं सगळं एकत्र ठेवता. म्हणजे व्यवस्थापन सोपं होतं. अगदी. एका प्रोजेक्टशी संबंधित सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे पसारा आवरला जातो. हे समजलं. पण समजा एखाद्या मोठ्या कंपनीत वेगवेगळे विभाग आहेत. फायनान्स, HR, मार्केटिंग. प्रत्येकाला आपापले रिसोर्स ग्रुप्स हवेत. मग या सगळ्या खर्चाचं बजेट आणि हिशोब कसा ठेवायचा? अगदी बरोबर ठिकाणी बोट ठेवलं. त्यासाठी आहेत सबस्क्रिप्शन्स. हो, हे तुमच्या घराच्या खर्चाचं बजेट किंवा नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनसारखं आहे. प्रत्येक विभागाला एक वेगळं सबस्क्रिप्शन देता येतं. त्यामुळे फायनान्स विभाग किती खर्च करतोय, मार्केटिंग विभाग किती, याचा हिशोब ठेवणं सोपं होतं. आणि या सगळ्यावर नियंत्रण? त्यासाठी आहेत मॅनेजमेंट ग्रुप्स. मॅनेजमेंट ग्रुप म्हणजे या सर्व विभागांवर नियंत्रण ठेवणारी एक मोठी कंपनी जी सगळ्यांसाठी समान नियम म्हणजे सुरक्षेचे नियम वगैरे लागू करू शकते. छान. आता आपलं डिजिटल घर उभं राहिले आणि सामानही लावून झाले. पण घरात काम करण्यासाठी बुद्धी आणि एकमेकांशी बोलण्यासाठी संवाद हवा ना? बरोबर. आता आपण
ॲझ्युअरच्या मेंदू म्हणजेच कॉम्प्यूट आणि रस्त्यांचं जाळं म्हणजेच नेटवर्किंगबद्दल बोलूया. इथेच तर खरी मजा आहे. कॉम्प्यूट म्हणजे काम करण्याची शक्ती. ॲझ्युअर आपल्याला गरजेनुसार वेगवेगळे पर्याय देतं. उदाहरणार्थ आपण याला स्वयंपाकाच्या उदाहरणाने समजूया. पहिला पर्याय आहे व्हर्च्युअल मशीन्स, व्हीएम्स. VMs. हे म्हणजे अख्खं स्वयंपाकघर भाड्याने घेण्यासारखं आहे. गॅस, ओव्हन, भांडी सगळं तुमचं. तुम्हाला पूर्ण नियंत्रण मिळतं. पण मग स्वच्छता आणि देखभालीची जबाबदारी ही तुमचीच. अगदी बरोबर. पूर्ण स्वातंत्र्यासह पण पूर्ण जबाबदारीसह. पण हे नक्की कधी वापरायचं? कोणत्या परिस्थितीत हा सर्वोत्तम पर्याय आहे? समजा तुमच्याकडे एखादं जुनं मोनोलिथिक ॲप्लिकेशन आहे, ज्याला विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टम किंवा लायब्ररी लागतात, तर VM हाच उत्तम पर्याय आहे. कारण तुम्हाला पूर्ण नियंत्रण मिळतं. अच्छा. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. दुसरा पर्याय आहे कंटेनर्स. कंटेनर्स. हो, हे मिल्किट बॉक्ससारखे आहेत, ज्यात पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि कृती आधीच पॅक केलेली असते. इंटरेस्टिंग. तुम्ही हा बॉक्स कोणत्याही स्वयंपाकघरात नेऊन पदार्थ बनवू शकता. म्हणजे तुमचं ॲप आणि त्याच्या सर्व गरजा एका बॉक्समध्ये बंद, जे कुठेही कोणत्याही कम्प्युटरवर अगदी तसंच चालतं. म्हणजे मायक्रो सर्व्हिसेससाठी हे उत्तम आहे. अगदी. जिथे प्रत्येक सर्व्हिस स्वतंत्रपणे चालावी असं वाटतं, तिथे कंटेनर्स जास्त प्रभावी ठरतात. आणि तिसरा पर्याय, तो पिझ्झा ऑर्डर करण्यासारखा, फंक्शन्स. तो ऐकायला तो खूप सोपा वाटतो. आहेच सोपा. पण यामुळे आपलं अवलंबित्व म्हणजे डिपेंडन्सी ॲझ्युअरवर खूप वाढत नाही का? म्हणजे उद्या जर मला दुसऱ्या क्लाउडवर जायचं असेल तर अडचण येणार नाही का? उत्तम मुद्दा आहे. फंक्शन्स किंवा सर्व्हरलेस कम्प्युटिंग म्हणजे थेट पिझ्झा ऑर्डर करण्यासारखं. तुम्हाला फक्त तुमचा कोड चालवायचा आहे. बाकी कशाची चिंता नाही. काही नाही, सर्व्हर कुठे आहे, कसा आहे, याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. हे इव्हेंट ड्रिव्हन कामांसाठी सर्वोत्तम आहे. जसं की कोणी फोटो अपलोड केल्यावर आपोआप त्याचं रिसायझिंग करायचं असेल तर. तेव्हा फंक्शन्स वापरा. हो. आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे. यामुळे काही प्रमाणात वेंडर लॉक इन होऊ शकतं. पण त्याचा फायदा म्हणजे डेव्हलपर्सना इन्फ्रास्ट्रक्चरची चिंता करावी लागत नाही आणि खर्चही फक्त कोड चालू असतानाच होतो. म्हणजे आपल्या कामाचं स्वरूप, बजेट यावर निवड अवलंबून आहे. बरोबर. वाह, आता हे जास्त स्पष्ट झालं. आता समजा ही सगळी स्वयंपाकघरं तयार आहेत, पण ती एकमेकांशी बोलणार कशी आणि बाहेरच्या जगाशी कशी जोडली जाणार? त्यासाठीच ॲझ्युअरचं नेटवर्किंग आहे, जे एका शहराच्या रस्त्यांच्या जाळ्यासारखं काम करतं. यातलं पहिलं आहे व्हर्च्युअल नेटवर्क म्हणजे व्हीनेट. व्हीनेट. हे म्हणजे ॲझ्युअर शहरातलं तुमचं स्वतःचं खाजगी रस्त्यांचं जाळं. इथे बाहेरचं कोणी येऊ शकत नाही. आणि या जाळ्याचे छोटे भाग? त्यांना सबनेट्स म्हणतात. एक वस्ती डेटाबेससाठी, दुसरी ॲप्लिकेशन्ससाठी असं समजा. यामुळे सुरक्षा वाढते. आणि जर मला माझ्या घरच्या ऑफिसमधून या खाजगी शहरात यायचं असेल तर सुरक्षितपणे? त्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला VPN गेटवे. VPN गेटवे. ओके. हा तुमच्या घरच्या ऑफिसमधून ॲझ्युअर शहरात येण्यासाठी एक सुरक्षित गुप्त भुयारी मार्ग आहे, जो इंटरनेटवरून जातो. स्टार्टअप किंवा लहान कंपन्यांसाठी हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. आणि दुसरा आहे एक्सप्रेस रूट. हा तर थेट तुमच्या ऑफिसपासून ॲझ्युअर शहरापर्यंतचा एक खाजगी विना ट्रॅफिकचा सुपर हायवे आहे. म्हणजे तो इंटरनेटवरून जात नाही? नाही. त्यामुळे तो जास्त वेगवान, विश्वासार्ह आणि सुरक्षित असतो. मोठी बँक किंवा हॉस्पिटल, जिथे डेटा सुरक्षा आणि वेग सर्वोच्च प्राधान्य असतं, त्यांच्यासाठी एक्सप्रेस रूट आवश्यकच आहे. आता आपल्या डिजिटल घरात मेंदू आला, संवादही सुरू झाला, पण आपलं सगळं सामान म्हणजे फाईल्स, फोटो, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे सगळं ठेवायचं कुठे? त्यासाठी स्टोरेजची काहीतरी सोय असेलच ना? अर्थात. त्यासाठी आहेत अझ्युअरच्या स्टोरेज सेवा. याला आपण एक मोठं गोदाम किंवा वेअरहाऊस समजू शकतो. गोदाम? हो. सुरुवात होते स्टोरेज अकाउंट्सने. हे म्हणजे तुमचं स्वतःचं वैयक्तिक गोदाम, जिथे तुम्ही तुमचं सगळं सामान ठेवू शकता. पण या गोदामाची सगळ्यात मोठी खासियत आहे रिडंडन्सी. रिडंडन्सी हा काहीतरी जड शब्द वाटतोय. याचा नक्की व्यावहारिक अर्थ काय? याचा साधा अर्थ आहे एकाच गोष्टीच्या अनेक कॉपीज बनवून ठेवणं. अच्छा. जसं आपण घराच्या चावीची एक प्रत मित्राकडे, एक नातेवाईकाकडे ठेवतो, म्हणजे एक हरवली तरी दुसरी असते. बरोबर. अझ्युअर तुमच्या डेटाच्या कमीत कमी 3 कॉपीज वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठेवतं. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार या कॉपीज एकाच डेटा सेंटरमध्ये, वेगवेगळ्या अवेलेबिलिटी झोन्समध्ये किंवा अगदी वेगवेगळ्या रिजन्समध्येही ठेवल्या जातात. म्हणजे डेटा हरवण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. नाहीच. याची जवळजवळ 100% खात्री असते.
हे तर खूपच छान आहे, पण सगळ्याच वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्या तर गोंधळ होईल आणि खर्चही वाढेल ना. बरोबर. म्हणजे रोज लागणारी वस्तू आणि 10 वर्षांनी लागणारी वस्तू एकत्र ठेवणं बरोबर नाही. अगदी बरोबर. म्हणूनच ॲज्युअरमध्ये स्टोरेज टियर्स आहेत. स्टोरेज टियर्स. हो, हे म्हणजे गोदामातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या. हॉट टियर म्हणजे पुढची खोली, जिथे रोज लागणारे आणि सतत बदलणारे फाईल्स ठेवले जातात. या वस्तू पटकन मिळतात, पण या खोलीचं भाडं जास्त असतं. बरोबर. मग आहे कूल टियर. हे गॅरेजसारखं आहे, जिथे कमीत कमी 30 दिवस न वापरल्या जाणाऱ्या फाईल्स असतात. याचं भाडं कमी असतं. आणि तिसरं म्हणजे आर्काइव्ह टियर. धूळ खात पडलेला माळा, जिथे जुने रेकॉर्ड्स, बॅकअप्स असतात. याचं भाडं अगदीच कमी, पण सामान काढायला काही तास लागू शकतात. म्हणजे टियर्स निवडताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. खूपच. माझ्या एका क्लायंटने सुरुवातीला आर्काइव्ह टियर न वापरल्यामुळे त्यांचं स्टोरेज बिल अपेक्षेपेक्षा दुप्पट आलं होतं. अरे बापरे, हा अनुभव महत्वाचा आहे. पण माझ्या जुन्या घरातून ह्या नवीन गोदामात इतकं सगळं सामान आणायचं कसं? त्यासाठी काही मूव्हर्स अँड पॅकर्स आहेत का? आहेत की. ॲज्युअर आपल्याला डेटा हलवण्यासाठी वेगवेगळे पर्याय देतं. जर डेटा काही जीबीजमध्ये असेल तर ॲज्युअर स्टोरेज एक्सप्लोरर उत्तम आहे. ते काय आहे? ही एक सोपी ग्राफिकल ॲप असलेली मूव्हिंग सर्व्हिस आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या फाईल्स बघू शकता आणि सहज ड्रॅग अँड ड्रॉप करून हलवू शकता. आणि डेटा जास्त असेल तर, समजा काही टीबीजमध्ये, तर मग ॲज कॉपी आहे. हा एक सुपरफास्ट ट्रक आहे जो कमांड लाईन वापरून तुमचा डेटा वेगाने हलवतो. आणि जर सामान खूपच जास्त असेल तर, म्हणजे अक्षरशः पेटाबाईट्समध्ये, तेव्हा इंटरनेटवरून पाठवणं तर अशक्य आहे. तेव्हा येतो ॲज्युअर डेटा बॉक्स. हे खूप मोठ्या स्थलांतरासाठी आहे. जेव्हा तुमचं सामान इतकं जास्त असतं की इंटरनेटवरून पाठवणं शक्य नसतं, तेव्हा ॲज्युअर तुम्हाला एक मोठी, सुरक्षित हार्ड डिस्क कुरिअरने पाठवते. खरंच? हो. तुम्ही ती तुमच्या डेटाने भरून त्यांना परत पाठवता आणि ते तुमचा डेटा त्यांच्या डेटा सेंटरमध्ये अपलोड करतात. हे म्हणजे प्रत्यक्ष सामान हलवण्यासारखंच आहे, पण डिजिटल जगात. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग. आपण आपलं शानदार ॲज्युअर शहर वसवले आहे. घर आहे, मेंदू आहे, रस्ते आहेत, गोदाम आहेत. पण आता सुरक्षा. हो, योग्य लोकांनाच आत प्रवेश मिळावा आणि ते फक्त त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी जावेत, याची खात्री कशी करायची? आपल्याला बाउन्सर्स आणि सुरक्षा रक्षक तर लागणारच. बरोबर. इथेच ॲज्युअरची ओळख आणि सुरक्षा प्रणाली कामाला येते. याचं केंद्रस्थान आहे मायक्रोसॉफ्ट एंट्रा आयडी. मायक्रोसॉफ्ट एंट्रा आयडी. हो. हे तुमच्या ॲज्युअर शहराचं मुख्य सुरक्षा कार्यालय आहे, जे प्रत्येक नागरिकाला म्हणजे युजरला एक ओळखपत्र, आयडेंटिटी देतं आणि त्यांची ओळख पटवतं. ओळख पटवण्यासाठी पासवर्ड तर आहेच, पण हल्ली पासवर्ड पुरेसे नाहीत असं म्हणतात. मग अजून काय पर्याय आहेत? पासवर्डच्या पलीकडेही खूप काही आहे. एक आहे सिंगल साइन ऑन म्हणजे SSO. SSO? हां, तुमचा मास्टर की कार्ड आहे. एकदा सकाळी ऑफिसमध्ये येताना ओळख पटवली की शहरातल्या ज्या ज्या दारांची परवानगी आहे ती सगळी दारं दिवसभर तुमच्यासाठी आपोआप उघडतात. प्रत्येक ॲपसाठी वेगळा पासवर्ड नको. हे तर सोपं झालं. हो. आणि दुसरी खूप महत्वाची पद्धत आहे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, MFA. MFA? हां, म्हणजे दुहेरी सुरक्षा. अगदी. हे म्हणजे ओळखपत्र म्हणजे पासवर्ड दाखवण्यासोबतच तुमच्या बोटांचे ठसे म्हणजे फोनवर आलेला कोड देण्यासारखा आहे. पण MFA सुरक्षेसाठी उत्तम आहे, पण वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी ते करणं त्रासदायक वाटत नाही का? म्हणजे सुरक्षा आणि सोय यातला समतोल कसा साधायचा? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आणि यावर उत्तर आहे कंडिशनल ॲक्सेस. कंडिशनल ॲक्सेस? हो. ही एक हुशार सुरक्षा प्रणाली आहे. ती नियम बनवते. जसं की जर युजर ओळखीच्या ऑफिस नेटवर्कवरून लॉग इन करत असेल तर MFA मागू नका. पण जर तो रात्रीचे 12 वाजता अनोळखी देशातून लॉग इन करत असेल तर त्याला नक्की MFA विचारा. बरोबर. यामुळे सुरक्षाही राहते आणि वापरकर्त्याला विनाकारण त्रासही होत नाही. हे तर खूपच हुशारीचं आहे. आता ओळख पटली, लोक आत आले. पण आत आल्यावर कोणी काय काम करायचं याचे नियम कसे ठरवायचे? त्यासाठी आहे रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल, RBAC. RBAC? हे म्हणजे लोकांना त्यांच्या कामानुसार पदव्या देण्यासारखं आहे. ग्रंथपाल फक्त पुस्तकं सांभाळू शकतो, इमारतीची वायरिंग नाही. आणि इलेक्ट्रिशियन फक्त फ्यूज बॉक्स बघू शकतो, पुस्तकं नाही. अगदी. ॲज्युअरमध्ये तुम्ही डेव्हलपर, टेस्टर, डेटाबेस ॲडमिन अशा भूमिका ठरवून देऊ शकता. त्यामुळे ज्याचं काम त्यानेच करावं. आणि सुरक्षेबद्दलचा सध्याचा सगळ्यात चर्चेतला विषय
झिरो ट्रस्ट मॉडेल हे नक्की काय आहे? हे ऐकायला खूप कडक वाटतंय. आहेच ते तसं. झिरो ट्रस्ट मॉडेल हा एक अत्यंत संशयी सुरक्षा रक्षक आहे. संशय? हो, त्याचा एकच नियम आहे, मी कोणावरही कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्ही नेटवर्कच्या आत असा किंवा बाहेर, प्रत्येक वेळी मी तुमची ओळख तपासेन आणि तुम्हाला फक्त तुमच्या कामापुरताच प्रवेश देईन. वाह! यालाच डिफेन्स इन डेप्थ म्हणतात. म्हणजे सुरक्षेचे एकावर एक थर. जसे एखाद्या किल्ल्याला खंदक, उंच भिंती, सैनिक आणि आत एक तिजोरी असते. आणि या सगळ्यावर नजर ठेवायला आहे की मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड ही 24 तास नजर ठेवणारी सुरक्षा यंत्रणा आहे, जी सगळ्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवते आणि तुमच्या किल्ल्याची सुरक्षा कशी वाढवायची याचा सल्ले देते. तर आज आपण ॲझ्युअर शहराची काय मस्त सफर केली. भौतिक पायाभरणीपासून सुरुवात करून आपण शहराचा मेंदू, रस्त्यांचं जाळं, सामानाची गोदामं आणि शेवटी अभेद्य सुरक्षा व्यवस्था पाहिली. सगळा आराखडा आता आपल्या डोक्यात अगदी स्पष्ट झाला आहे. हो, आता फक्त काय आहे हे नाही, तर ते का आणि कधी वापरायचं हेही स्पष्ट झालं आहे. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा फक्त आराखडा आहे. या पायाभूत घटकांचा वापर करून काय काय अद्भुत गोष्टी बनवता येतात यात खरी मजा आहे. खरंय? जे ॲझ्युअरमध्ये नवीन आहेत किंवा AZ900 परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्ट लर्नचा हा लर्निंग पाथ एक उत्तम आणि अतिशय सोपी सुरुवात आहे. यातून पाया पक्का होतो. तर आजच्या या सखोल चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आपण इतके सगळे घटक पाहिले, पण या सगळ्या मूलभूत घटकांपैकी असा कोणता एक घटक आहे जो सुरुवातीला सोपा वाटतो, पण जर तो नीट समजून घेतला नाही तर भविष्यात तो नवीन क्लाउड प्रोजेक्टसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?